तर कार्यक्रम सुरू करण्या अगोदर मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय सगळ्यांना। काय झालं, फार फार वर्षापूर्वी एका स्त्रीचा मुलगा वारला। ती देवाकडे गेली आणि म्हणाली, देवा मला माझा मुलगा परत पाहिजे। देव तिला म्हणाले, ठीक आहे, तुझा मुलगा तुला परत देईन, पण एका अटीवर, पृथ्वी तलावर अशा ठिकाणाहून थोडीशी माती घेऊन ये ज्या ठिकाणी एकही मृत्यू झाला नसेल। ती स्त्री पृथ्वीवरती आली, तिने अशी घर शोधण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिला असं काही घर मिळालं नाही। तिला जे काही समजायचं ते ती समजून चुकली आणि परत तिने तो हट्ट देवाकडे धरला नाही। तुम्ही म्हणाल की सर ही गोष्ट जरा जुनी झाली, काय तर नवीन सांगा, आम्ही नवीन ऐकण्यासाठी आलोत। अगदी नवीन गोष्ट बघूया। फार फार वर्षापूर्वी एका स्त्रीचा मुलगा वारला, किंवा अगदी परवा म्हणूया, परवा एका स्त्रीचा मुलगा वारला। ती देवाकडे गेली आणि म्हणाली, देवा मला माझा मुलगा परत पाहिजे। देव तिला म्हणाले, ठीक आहे, तुझा मुलगा तुला परत देईन, पण एका अटीवर, पृथ्वी तलावरून अशा ठिकाणाहून थोडीशी माती घेऊन ये ज्या ठिकाणी 1-1.5 तासासाठी मोबाईलची रिंग वाजली नसेल। मला असं वाटतंय ती जर स्त्री फिरत फिरत आपल्या या हॉलमध्ये आली, केशवराव भोसलेमध्ये, तर आपण सगळेजण मिळून तिला थोडी मदत करूया। मला सायलेंट करणार नाहीत अशा मोडला तुमचे मोबाईल्स असतील तर बरं होईल। धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करतोय माझ्या ओळखीपासून। मित्रांनो, माझं नाव दयानंद देव मोरे आणि मी गेली 14 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून काम करतोय। माझं क्वालिफिकेशन आहे ME मेकॅनिकल। सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD करतोय, पण गेली 12 वर्ष एका गोष्टीचा अभ्यास करतोय, ते म्हणजे माणसाच्या आयुष्यात घटना का घडतात, सुख येतं ते काय येतं, दुःख कशामुळे होतं, आनंद कशामुळे होतो, पैसा कशामुळे येतो, गरिबी कशामुळे येते, रोग कशामुळे सुरू होतात, या गोष्टीचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करतोय। आणि या गोष्टीचं मला जे काही सिक्रेट सापडलं ते सिक्रेट घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो या कार्यक्रमामार्फत। तर बघूया आपण हे सिक्रेट काय आहे, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कशा घडतात। थोडंसं उदाहरण बघूया, एक छोटंसं। आपल्या सगळ्यांकडे एक रेडिओ असतो। समजा आपण आपला रेडिओ ट्यून केला 98.3, कुठला, मिरची FM। तर होतं काय, त्या स्टेशननं कार्यक्रम ब्रॉडकास्ट जे केलेले असतात ते आपल्या रेडिओला ऐकायला सुरुवात होते। समजा आपण स्टेशन बदललं आणि 98.3 टोमॅटो FM लावलं, तर काय होतं, त्या स्टेशननं ब्रॉडकास्ट केलेले कार्यक्रम आपल्या रेडिओला ऐकायला सुरुवात होते। माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळी आपल्या रेडिओला मिरची FM लागलेलं असतं त्यावेळी टोमॅटो FM बंद पडतं का? नाही, तिथंच असतं हवेमध्ये। आपल्या रेडिओला का लागलेलं नसतं मग? कारण आपण आपला रेडिओ ट्यून केलेला नसतो, म्हणून ते स्टेशन आपल्या रेडिओला लागलेलं नसतं। समजा आपण आपला रेडिओ बंद करून ठेवला तर याचा अर्थ जगातले सगळे स्टेशन बंद पडतात का? नाही, स्टेशन्स तिथंच असतात, आपल्या रेडिओला लागलेली नसतात, कारण आपला रेडिओ अपात्र असतो ते स्टेशन लावण्यासाठी। हेच उदाहरण थोडंसं पुढे नेऊया आणि आपण आपल्या आयुष्याला लावण्याचा प्रयत्न करूया। काही क्षण आपण स्वतःला एक रेडिओ समजायचा आहे। निसर्ग हे एक प्रक्षेपण केंद्र आहे। प्रत्येक प्रकारची घटना तो प्रक्षेपित करतोय। आनंद प्रक्षेपित केलेला आहे, दुःख प्रक्षेपित केलेलं आहे, सुख, समाधान, दारिद्र्य, रोग, सगळ्या गोष्टी प्रक्षेपित केलेल्या आहेत। परीक्षेतले चांगले मार्क्स, वाईट मार्क्स, सगळं प्रक्षेपित केलेलं आहे, आपल्या आजूबाजूला आहे। या रेडिओला कुठले स्टेशन लागलेत मग? ज्या स्टेशनशी मी माझा रेडिओ ट्यून केलेला आहे ते स्टेशन चालू आहे। म्हणजे समजा महिन्याला 20,000 रुपये मिळवायचं काहीतरी माझं स्टेशन लागलं असेल माझ्या आयुष्यामध्ये, तर याचा अर्थ पैशाचं दुसरं स्टेशन बाहेर उपलब्ध नाही आहे का? 0 रुपयापासून अब्जावधी रुपयापर्यंतचे अनंत स्टेशन्स आहेत पैशाचे। त्यातले या रेडिओला एखादं चालू आहे, बाबा महिन्याला 10,000, 20,000, 25,000 जे काय असेल ते चालू आहे। आणि समजा असं जर घडलंय की संध्याकाळची वेळ आहे, एक रटाळ कार्यक्रम रेडिओला चालू आहे, कार्यक्रम ऐकून ऐकून तुम्हाला वैताग आलाय, कंटाळा आलाय, नकोसा झालेला आहे कार्यक्रम, तरी सुद्धा आपण जर तो ऐकत असू तर याचा अर्थ आपण 2 प्रकारांनी काढू शकतो। एक, आपल्याला स्टेशन बदलता येत नाही आहे, किंवा 2, आपल्याला रेडिओ पण बंद करता येत नाही आहे। मग या रेडिओला असं काही स्टेशन लागलंय का एखादं जे नकोसं झालंय, कंटाळा आलाय, वैताग आलाय, तरी सुद्धा जर आपण ते सहन करत असू तर याचा अर्थ पण आपण 2 प्रकारांनी काढू शकतो। आपल्याला हे स्टेशन कसं लागतं हे माहिती नाही आहे आणि ते स्टेशन बदलायचं कसं हे पण माहिती नाही आहे। जर आपल्याला ही गोष्ट समजली तर आपल्याला पाहिजे ते स्टेशन आपण पाहिजे त्यावेळी लावू शकू आणि नको ते स्टेशन पण पाहिजे त्यावेळी बंद करू शकू। म्हणून आज आपण बोलणार आहोत हे ट्यूनिंग म्हणजे काय, हे स्टेशन कसं लागतं। फार जबरदस्त आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे।
हे स्टेशन कसं लागतं, हे ट्युनिंग कुठं होतं, कोण करतं, हे जरासं बघूया. तत्पूर्वी आपण सगळेजण विद्यार्थी आहोत, त्यामुळे थोडंसं सायंटिफिक उदाहरणं देणं मला गरजेचं वाटतं. अलेक्झांडर ग्रॅहम बेल नावाच्या शास्त्रज्ञाचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. अलेक्झांडर ग्रॅहम बेलने एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं, एक लोखंडी सळी घेतली आणि ते म्हणाले, ही सळी मी माझ्या इच्छेप्रमाणे व्हायब्रेट करतोय. सुरुवातीला त्या रॉडमधून असं काही फारसं जबरदस्त काय बाहेर पडलं नाही, पण जसजशी त्यांनी त्याची फ्रिक्वेन्सी वाढवत 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 नेली तसतसं त्या रॉडमधून एक प्रकारची ऊर्जा बाहेर पडायला लागली. ग्रॅहम बेलने सांगितलं की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या ऊर्जा आहेत आणि त्या प्रत्येक ऊर्जेला एक फ्रिक्वेन्सी आहे. ज्यावेळी त्या रॉड इतक्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायला सुरुवात केला की त्या रॉडनं ध्वनीची फ्रिक्वेन्सी धारण केली आणि त्या रॉडमधून आवाज बाहेर पडायला लागला. जसजशी त्या रॉडची फ्रिक्वेन्सी वाढवत 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 नेली तसतसा आवाज पण वाढत 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 गेला आणि एका फ्रिक्वेन्सीला आवाज यायचं बंद झालं आणि आवाजाचं रूपांतर तिच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या ऊर्जेमध्ये झालं. आवाजापेक्षा वरच्या दर्जाची ऊर्जा आहे उष्णता. त्या रॉडमधून उष्णता बाहेर पडायला लागली, गरम व्हायला लागला रॉड. आणखीन जोरजोरात तो रॉड व्हायब्रेट करायला सुरुवात केली तसतसं त्यातून बाहेर पडणारी उष्णता पण वाढत 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 गेली आणि एका फ्रिक्वेन्सीला उष्णतेचं रूपांतर तिच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या ऊर्जेमध्ये झालं. उष्णतेपेक्षा वरच्या दर्जाची ऊर्जा आहे प्रकाश. त्या रॉडमधून प्रकाश बाहेर पडायला लागला. बघा, फक्त फ्रिक्वेन्सी वाढवत 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 नेली तसतशी त्यातून बाहेर पडणारी ऊर्जेची रूपं बदलत गेली. आता ध्वनी ही उष्णतेपेक्षा कमी दर्जाची ऊर्जा आहे हे सांगणारं एक छोटंसं उदाहरण सांगतो. मध्यंतरी पेपरला असं काहीसं चौकटीमध्ये आलं होतं की 1 कप कॉफी गरम करायला तुम्हाला 2 वर्ष ओरडावं लागेल. म्हणजे 2 वर्ष ओरडून जितकी ध्वनी ऊर्जा आपण निर्माण करू ती ध्वनी ऊर्जा 1 कप कॉफी गरम करायला लागणाऱ्या उष्णते इतकी असते. म्हणजे उष्णता ही किती वरच्या दर्जाची ऊर्जा आहे तुमच्या लक्षात येईल. असो तर ग्रॅहम बेलने हा प्रयोग पुढे चालू ठेवला. त्याने त्याची फ्रिक्वेन्सी इतकी वाढवली काही लाखामध्ये नेली, काही लाख सायकल्स पर सेकंड इतक्या फ्रिक्वेन्सीला तो रॉड व्हायब्रेट करायला सुरुवात केली. त्यावेळी त्या रॉडमधून ध्वनी बाहेर पडायचा बंद झाला होता, उष्णता बाहेर पडायची बंद झाली होती, प्रकाश पण बाहेर पडायचा बंद झाला होता. आणि त्यावेळी त्या रॉडमधून अशी एक ऊर्जा बाहेर पडत होती जी या सगळ्या ऊर्जांच्या पेक्षा उच्च दर्जाची होती. या विश्वातली सुप्रीम पॉवर त्या रॉडमधून बाहेर पडत होती. तुम्हाला माहिती आहे ती सुप्रीम पॉवर कोणती असेल, जी ध्वनी, उष्णता, प्रकाश याच्यापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाची आहे. ग्रॅहम बेलने हा प्रयोग अनेक वेळेला केला आणि फायनली ते तात्पर्य लिहिलं प्रयोगाचं, लिहितो ना आपण, कन्क्लुजन लिहिलं. त्याने लिहिलं, जी ऊर्जा अतिउच्च कंपनगतीला त्या रॉडमधून बाहेर पडेल ती ऊर्जा असेल मानवी विचार कंपनांची. म्हणजे आपण विचार करतो म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आपल्या डोक्यातून बाहेर पडत असते. ध्वनी, उष्णता, प्रकाश यासारखी ऊर्जा आपण आपल्या डोक्यातून बाहेर टाकतोय. म्हणजे इथं कारखाना आहे या ऊर्जेचा. किती प्रकारची ऊर्जा निर्माण होतात माहिती आहे इथं या कारखान्यात? रोज 60 ते 65 हजार प्रकारचे विचार करतो आपण रोज. आणि शास्त्रज्ञांच्या मते त्यातले 90% विचार हे काल काय झालं होतं आणि उद्या काय होणार आहे याच्याशी रिलेटेड नकारात्मक असतात. 70% विचार कालपर्यंत केलेलेच आज आपण करत असतो. नव्यानं काही विचार फारसा करत नसतो. आणि त्यातले बरेचसे विचार हे बॅकग्राऊंड थॉट्स असतात. समोर काहीही चाललेलं असलं तरी चालेल, बॅकग्राऊंडला तो विचार पाहिजे. बॅकग्राऊंड म्युझिक सारखे असे बरेचसे बॅकग्राऊंड थॉट्स असतात. बघूया की हे विचार कसे असतात. मी जर आता तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय त्रास आहे तर कुणाला काहीच प्रॉब्लेम नसतो बरं का. आत्ता कुणाला काहीच प्रॉब्लेम नसतो. शारीरिक वेदना सोडली तर काय प्रॉब्लेम असतो आपल्याला? उद्या काय होईल, पुढं काय होईल, किंवा मागं काय झालं तर याचा पश्चाताप असतो. ओके, एक उदाहरण सांगतो. म्हणजे सगळ्यात जास्त त्रास देण्याचं काम आपल्याला विचारांनी केले. म्हणून विचारांना सोडून देऊन चालतं का? बघूया.